पक्षामध्ये चॅम्पियन अंबरपाडा या दोन संघांमध्ये सामना. आई एकवीर अंबरपाडा वर्सेस जय गणेश तलवडे बी या दोन टीम मध्ये मॅच सुरू. 4 ओव्हरचा सामना. चला अधिकचा टाइम घेऊ नका, नाहीतर 3 ओव्हरची मॅच करावी लागेल. जगदीश आलेत बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला कुंदन, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती माफ करा स्ट्रायकिंग एंड वरती अमर आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कुंदन. पहिला चेंडू फलंदाज अमर बाद होतात. मिड विकेटला झेल. भूषण न स्वीकार. वरती विकेट मैदानाच्या बाहेर आली. पहिल्याच बॉलवरती विकेट. जगदीशला सफलता. पहिला 3 ओव्हर हे तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्येच कंप्लीट करावे लागतील याची नोंद घ्या, अन्यथा अंतिम ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला इनफिल्ड मध्ये आणावा लागेल याची दोन्ही टीमच्या कॅप्टनने नोंद घ्या. 3 बॉल. फलंदाज निलेश देखील बाद. बॅट्समन पटापट चला प्लीज. पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेट. दोन्ही आघाडीचे फलंदाज अमर आणि निलेश बाद झालेत. आता रुपेश नवीन फलंदाज. चांगला बॉल समोरून टेक ऑफ होतोय. डॉट बॉल. पहिलं षटक. फुलटॉस मिस केला. व्यवस्थित कनेक्शन नाहीये. मिड विकेटला बॉल. पहिली रन तर वेगानं पूर्ण. सेकंडचा कॉल कदाचित होतोय. स्ट्रायकिंग एंडला आत्रो आणि 2 धावा सहजतेनं रुपेश आणि नवनाथनं पूर्ण केलेलं. चौथ्या बॉलवरती या 2 धावा. 2 गडी बाद 2 धावा धाव पुस्तकावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू. अंतिमचे 2 बॉल आता अजून बाकी राहिले. याची शक्यता
क्षेत्ररक्षक पोहोचले, जेल त्याने स्वीकारली. आणखीन एक फलंदाज बाद. पहिल्याच ओव्हर मध्ये धक्का. बोलू तयार. बाटने खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल तो देखील आला डॉट. पहिल्या ओव्हर मध्ये जगदीश बॉलिंग करत असताना दिला धावा फक्त 2 आणि महत्वाचे 3 गडी बाद झालेत. कुंदन होते स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचा बॉल देखील आला डॉट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 2 धावा धावपटलावर. चला कर्णधार भूषण लक्ष द्या, जास्तीचा टाइम आपल्या संघाकडून घेतला जातोय. गोलंदाजी मागवते संकेत तयार. फुलटॉस आडवा बॅटने जेलची शक्यता. भूषण डाऊन द बॉल, कॅच पकडली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. मच नीडेड विकेट. इथे नवनाथ देखील बाद झाला. 2 या धावसंख्येवरती. धक्का चौथा. विकेट थोडाशा अडचणामध्ये. तलवडे बी हा संघ. सिंगल डबल बिलकुल आलेले नाही पहिल्या ओव्हर मध्ये देखील. नवीन फलंदाज चेतन. पुढचा सामना मानगाव वर्सेस मानिवली. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण मध्यंतरामध्ये टॉस साठी पोहोचा. आणखीन एक चांगला चेंडू दुसऱ्या ओव्हर मध्ये संकेत आलेत. मागच्या मॅच मध्ये दुसरा ओव्हर भूषणने टाकला होता. आता संकेत बॉलिंग करतात. सेकंड ओव्हर मध्ये डॉट बॉल आला. 4 गडी बाद, 2 धावा. आणखीन एक फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. 2 धावसंख्येवरती 5 गडी गमावले तलवाडी संघाने. विकेट अवस्था. सिंगल डबल बिलकुल आलेली नाहीये या देखील ओव्हर मध्ये. आडवा बॅटने खेळतात. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. पहिली रन वेगानं. सेकंडचा कॉल. रनआउटची पुन्हा एकदा शक्यता आणि कदाचित
बॅट्समन सेफ 2 धावा मिळत आहेत. या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 4 वरती. दुसरं षटक चालू, अजून 2 ओव्हर बाकी आहेत, परंतु सिंगल डबलला बिलकुल प्राधान्य दिलेलं नाहीये. कदाचित आदिनाथला वरती पाठवणं कदाचित गरजेचं होतं. हो, चांगली रनिंग आता आदिनाथची. पहिल्या अटेम्प्टमध्ये गॅदर केला असं तर रनआउट क्लिअर होता. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या. पुढचा सामना मानिवली बनाम मानगाव. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण आपल्या अनुपस्थित खेळाडूंना त्वरित बोलून घ्या. लगेचच मध्यंतरामध्ये आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. संकेत तयार. अडवा बॅटनं काय जबरदस्त बॅटिंग करतो आदिनाथ. वाईडिश लॉंगॉन मध्ये बॉल फक्त सिंगल इथून मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 वरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 2 ओव्हर मध्ये 7 धावा धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वरती. 2 ओव्हर मध्ये 7. आणखी 2 ओव्हर बाकी आहेत. चांगली बॅटिंग करतो आदिनाथ. जशी सिच्युएशन चालू आहे त्यानुसार बॅटिंग करत असताना आदिनाथ फक्त सिंगल 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 8 वरती. हो, पुल करतायत खेळाडू. डाऊन द बॉल पोहोचलेत. जेलची शक्यता. कॅच ड्रॉप. थ्रो देखील थोडासा वाईट झालेला आहे. 2 धावा या बॉलवरती. धावा महत्वाच्या आहेत तलवडी टीमला. धावा कशा येऊ द्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 10 वरती. भूषण बॉलिंग करतात 3ऱ्या ओव्हर मध्ये. लेग स्टिक कदाचित मिस करतोय. वाईट बॉल पंचांना कॉल केला. एक्स्ट्राची रन मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 11 वरती. तिसरं षटक चालू आहे. भूषण बॉलिंग करतात. आतापर्यंत 11. लॉफ केला. प्रॉपर कनेक्ट झाला. कुंदनचा फटका चालला. मिड विकेट बाउंड्री लाईन. समोर उडवला. वाईडिश लॉंगॉनला आणखीन एक षटकार.
षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. कुंदन मैदानाच्या आतमध्ये थांबल्याच्या नंतर तलवडी टीम साठी कधी धावा येतात. कमी गतीने टाकलाय आडवा बाटनं. नो बॉल. पंचांचा इशारा. पंचांचा इशारा. नो बॉल. कदाचित ओव्हर स्टेपिंग तेच पंच दर्शवत असताना इट्स अ नो बॉल. 1+1 मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना पुन्हा एकदा शिरकाव केला. या ठिकाणी जय गणेश तलवड बी या संघानं 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या धावसंख्येवर. वेगवान चेंडू लंगॉनला केलेत. क्षेत्ररक्षक संकेतनं झेल स्वीकारली. फ्री हिटचा बॉल होता. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. शेवटचा बॉल आता बाकी राहिला. 26 धावा. अंतिम चेंडू या ओव्हर मधला. लेस्टांवरती लागला चेंडू. फलंदाज कुंदन इथून. तीन ओव्हर मध्ये झाले 26. पुढील सामन्याच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. 6 गडी बाद 26. शेवटचं षटक आता बाकी आहेत. कुंदन काय जबरदस्त बॅटिंग. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या वतीनं आपण पाहिले. 2 ओव्हर पिच बॉल त्याला मिळाले आणि फायदा उचलत सलग 2 षटका टोकत 6 गडी बाद 26 धावा. अंतिम षटक निशांत. राऊंड द स्टंप्स. बॅटला स्पर्श झाला. नाही थांबणार चेंडू. आता जाईल सर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात चौतीस धावा. 2 बॉल मध्ये 2 चौकार. फुलटॉस होता. मिस केला. विकेट डाऊन. कदाचित बॉल अटेम्प्ट केला असता तर कदाचित नो देखील मिळू शकला असता. तितका वेगाने टाकला होता निशांतनं बॉल. कवचला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आदिनाथ बाद.
चला या दोन्ही टीमचे कॅप्टन या नेक्स्ट मॅच मानगाव टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा आणि मानिवली टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करतो. चला दोन्ही संघ कर्णधार आपण त्वरित पोहोचा लगेचच आपण टॉस करत आहोत. मानिवली वर्सेस मानगाव. फुल टॉस आहे सहजतेने टर्न केला लॉंगॉनला बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले एक रन पूर्ण दुसऱ्याचा कॉल भूषणला हवी आहे स्ट्राईक. फुल टॉस मिस केला भूषण लेग स्टिक मिस करतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती साठी या दोन्ही कॅप्टन. फुल टॉस आडवा पाटने खेळलेत एक्स्ट्रा बाउन्स आणि बॉल चालला चल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 वरती. पुढील मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण जर टॉस करण्यासाठी जर उपस्थित होत नाही तर आपण पुढचा सामना 3 ओव्हरचा खेळू. वेगवान चेंडू भरपूर हवेत तो देखील स्क्वेअर लेगला सळ चाला सीमा पार भव्य शक्य. पहिल्या सत्राचा डाव आटपला. मध्ये 5 2 ओव्हर मध्ये 7 होत्या. त्यानंतर कुंदन भडकला आणि त्यानंतर आदिनाथचे 2 चौकार आणि भूषणचा फिनिशिंग टच. पहिल्या सत्राचा डाव इथून हटवला.
फुलटॉस आडवा पाटणं पाठीमागे चाललाय बॉल. रन इथून मिळत नाहीये. पहिल्याच बॉल पासून सुरुवात. 47 टार्गेट. बॉल वेगाने टाकला. चांगला बॉल. बॉल तयार. रुपेश. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. भूषण बाद झाला. रुपेशने घेतली ही महत्वपूर्ण विकेट. फलंदाज बाद. शाबाश बॉलर पे बोले. शाबाश शाबाश शाबाश. रुपया लेग साइड ट्राय केला. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे मानगाव टीमनं. मानगाव टीमला विनंती आपला जो काय प्रवेश असेल तो निश्चित करून घ्या. शाबाश शाबाश शाबाश. शरीरापासून दूर आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते या बॉलवरती. संघाची धावसंख्या नुकताच जाऊन पोहोचलेली आहे. एक या धावसंख्येवरती काय जबरदस्त सुरुवात रुपेशनं आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. 47 टार्गेट डिफेंड करायची तर काय जबरदस्त पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग कुंदनची. त्याच्यानंतर आदिनाचे 2 चौकार आणि भूषणनं दिलेला फिनिशिंग टच.
रुपयाच्या बोलू येईल, फक्त दोडाच्या बोलू येईल. फुलटॉस मिडॉनला बीट करत लॉंगांमध्ये चालला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतायत धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या 5. दुसऱ्या षटकाला सुरुवात. चेतन तो पहिलाच बॉल पूल करायचा होता. रनआउटची शक्यता. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो डायरेक्ट झाला. डॉट बॉल. बघून मारलाय ना. कोला टाकला चेंडू समोर घडलेत. मिस्टेक आणि बॉल सीमा पार. चौकार. 4 संख्या 9 वरती. पवत पुन्हा एकदा बॉलर तयार. ट्रॅकर कदाचित कॅच होती का? यस नक्कीच. बॅटला लागला होता चेंडू. ब्रश झाला होता. विकेट किपर कडून भारी मिस्टेक झालेली आहे. संकेतला दिले जीवनदान. मागच्या मॅच मध्ये भूषणला जीवनदान दिल्याच्या नंतर सामना एकतर्फी केला भूषणनं आणि आता झेल सोडली संकेतची. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 1 गडी बाद 9 या धावा संख्येवर. टाकला. फक्त दिशा दिली आहे. शॉट कबो पॉइंटला. 1 रन या बॉल वरती पूर्ण होते. 1च्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 10. 47 टोटल टार्गेट. विजयासाठी आणखी 37. हो चांगला फटका योगेशचा. चाललाय सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धावा इथून मिळतात. षटकाराच्या मदतीने 16 धावा. टोटल टार्गेट 47. 16 झाल्यात. उर्वरित आता चेंडू बाकी राहिलेत 13 आणि 12 बॉल राहिलेत. माफ करा 13 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचा बॉल बाकी. 13 बॉल मध्ये विजयासाठी 31 धावा संख्येची गरज. 13 मध्ये 31.
हो कनेक्ट झाला पुन्हा एकदा डीप फाईन लेग सर हमारे बाहेर आणखीन एक षटकार. बारा बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. चांगली झेल फलंदाज बाद. पहिलाच बॉल साहिल पोहोचले डाऊन द बॉल. बॉल चालला त्यांना बीट करून सीमा पार षटकार. मानगाव टीमचे कॅप्टन अजय देशमुख आपण कृपा करून व्यासपीठावरती या. समोर उडवलाय चाललाय बॉल सर बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक षटकार. पॅव्हिलियन मध्ये थोडीशी शांतता राखा. कर्णधार भूषण थोडीशी शांतता राखा. नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. एक माईक ऑलरेडी अवेलेबल आहे. 9 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. मागच्या इनिंग मध्ये जी कुंदनने 2 षटकार लगावले मॅच मध्ये पुनरागमन. आता 2 षटकार लगावले. राहुलने 2 षटकार लगावले. योगेशनं तिथे झाला पुनरागमन.
आता उर्वरित 8 बॉल मध्ये आता 13ची आवश्यकता राहिलेली आहे. जेलची शक्यता कॅच ड्रॉप महत्वपूर्ण जेल निसटले, ज्या राहुलने सलग 2 षटक मध्ये 12ची आवश्यकता. 7 बॉल 12, 7 बॉल मध्ये आता 12 धाव संख्येची गरज. उर्वरित आता 7 बॉल राहिलेत, 7 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. गोलंदाज समीर फुलटॉस आहे, आडवा पाटने केले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. साहिल 1 रन पूर्ण झाले, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला आणि बघता बघता दोन्ही फलंदाजांना 2 धावा इथं पूर्ण केल्या. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 वरती. उर्वरित शेवटच्या षटकाचा आता खेळ बाकी राहिला. शेवटच्या ओव्हर मध्ये आता कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज आहे. लंगरला चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एकच रन या बॉल वरती. 5 बॉल मध्ये 10 करायचे होते, 1 रन आले तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज. 4 बॉलचा खेळ आता बाकी राहिलेला. 4 बॉल मध्ये विजयासाठी 9. राहिले आता 4, विजयासाठी 9. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉल मध्ये 9. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. एक्स्ट्रा बाउन्स. आणखीन एक डॉट बॉल. थँक्यू सो मच. बॉल आता बाकी राहिलेले आहेत. 17 मध्ये 2, विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. ज्या योगेशनं आपल्या टीमसाठी कमबॅक करून दिला, तोच योगेश इथे सातत्याने डॉट बॉल टाकत असताना
अमर बापरे काय जबरदस्त बॉलिंग केलेली 6 मध्ये 10 वाचवायच्या होत्या फक्त 1 रन दिलेली 2 बॉल मध्ये आता 9 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग 2 बॉल 9 ची गरज गोलंदाज तयार पुन्हा एकदा आडवा पाठणं खेळायचं होतं आणखीन एक डॉट बॉल 1 बॉल मध्ये आता 9 ची आवश्यकता एकत्रित येऊ नका कृपया करून एक बॉल आता विजयासाठी 9 धावांची आवश्यकता 6 बॉल 10 त्याच्यानंतर केलेला हा कमबॅक व्हाईट बॉल 1 बॉल मध्ये आता 8 कंपल्सरी चेसिंग म्हणजे अजून 2 वाईट आले कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव करेल अंबरपाडा संघ जबरदस्त गोलंदाजी 2च धावा दिलेल्या थांबर बापरे यानं त्याच्याकडून चुकी आहे बिलकुल अपेक्षित नसेल फुल टॉस बॉल आहे त्याला पाठवले सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार मॅच इथून सामना गमावला फक्त 2